बिबट्यानं घेतला 60 जणांचा बळी। नरभक्षक बिबट्या जेरबंद। नागरिक म्हणतात गोळ्याच खाला। रस्त्यावर जळणारे हे टायर, पेटलेली गाडी आणि आगीत बेचिराख झालेलं वन विभागाचं हे कार्यालय हा उद्रेक आहे बिबट माणसाच्या संघर्षाचा। गावातल्या पायवाटांपासून शेतशिवारापर्यंत सध्या बिबट्याची दहशत पसरली आहे। पुणे जिल्ह्यात बिबट्यांच्या हल्ल्यात गेल्या 10 वर्षात तब्बल 60 जणांना आपला जीव गमवावा लागला। मात्र तरीही राज्यकर्त्यांनी ठोस उपाययोजना न योजल्यामुळे गावकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे। मंत्र्यांना जर आमच्या व्यथा जाणून घेण्याकरता, मृत व्यक्तीच्या कुटुंबियाचं सांत्वन करण्याकरता, घटना कशा घडतात ते पाहण्याकरता वेळ नसेल तर कार्यालयामध्ये तर ते काय कायम आतापर्यंत त्यांनी तिथूनच मीटिंग घेतली, त्यामुळे आम्ही त्याच्यावरती बहिष्कार त्या ठिकाणी टाकलेला। 13 वर्षीय चिमुकल्याच्या मृत्यूनंतर वन विभागानं एका बिबट्याला जेरबंद केलं। आता हाच बिबट्या नरभक्षक आहे का यावरून संभ्रम निर्माण झालाय। मात्र वन खात्यानं बिबट्याला गोळ्या घालण्याचे आदेश दिले होते, त्यामुळे आता रक्ताला रक्तच हवं अशी भूमिका नागरिकांनी घेतली आहे। बाळा बोंबे रोहितचे वडील यांनी सांगितलं की माझं आत्म्याला शांती कधी मिळेल, का रक्ताला रक्त त्या ठिकाणी घेतल्याशिवाय मला शांतता लाभणार नाही। माझ्या पोराचं माझ्या डोळ्यात देखत जसं हाल झालं तसं माझ्या डोळ्यात देखत माझ्या पोराला ज्या बिबट्यांनी खाल्लं त्याला माझ्या डोळ्यात देखत त्या ठिकाणी गोळ्या घातल्या गेल्या पाहिजे। जुन्नर वन परिक्षेत्रातील बिबट्यांनी कशी दहशत निर्माण केली पाहूया। गेल्या 10 वर्षात बिबट्याची संख्या 2000 पोहोचली, तर बिबट्याच्या हल्ल्यात 60 जणांचा मृत्यू झाला। 400हून अधिक नागरिक बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेत। 14,000हून अधिक पाळीव प्राण्यांचा बळी या बिबट्यांनी घेतलाय, तर 348 बिबटे जेरबंद झालेले असून 260 बिबट्यांना पुनर्वसनासाठी पाठवण्यात आलंय। बिबट्यांमुळे होणारी मनुष्यहानी रोखण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पुढाकारानं 11 कोटी 25 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला। या निधीतून 20 रेस्क्यू टीम, 500 पिंजरे आणि अत्याधुनिक उपकरणांसह बिबट्यांना जेरबंद करून स्थलांतर आणि नसबंदी करण्यासाठी उपाययोजना केली जाणार आहे। बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला की ह्याच्यातले बिबटे पकडून केंद्रीय वन खात्याच्या परवानगी निशी ते वनताऱ्यामध्ये पाठवण्याचं ठरवलेले, अन्य कुठल्या राज्यामध्ये मागणी झाली तर तिथे पण पाठवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। बिबट्याच्या हल्ल्यात एखाद्याचा बळी गेला की सरकारकडून बैठकांचं सत्र आणि घोषणांचा पाऊस पाडला जातो, मात्र ठोस उपाययोजना कधीच केली जात नाही। आणि त्यामुळेच आतापर्यंत 60 जणांना आपला जीव गमवावा लागला। हे मृत्यूचं तांडव कधी थांबणार याकडेही आता पुणे जिल्ह्यातल्या नागरिकांचं लक्ष लागून राहिलंय। रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, जुन्नर, पुणे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।